जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सुंदर अशा पर्वतरांगांनी आणि फळबागांनी नटलेला हा जुन्नर तालुका आणि छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. गुरुवर्य कोंडाजी बाबांची ही जन्मभूमी. श्री ब्रह्मनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेले हे वैष्णवधाम गाव आणि त्या गावातील ग्रामस्थांनी भरवलेला सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह. पण या हरिनाम सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे भगवी कपडे घालून हातात काठी आणि चिपळ्यांच्या तालावर नाचणारे पात्र, म्हणजेच कीर्तनाला रंगत आणणारे चोपदाराचे पात्र. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या बाबांशी की ज्यांनी चोपदाराचे पात्र पार पाडले. बाबा, तुमचं नाव काय आहे? नाव किसन किरू वाळूंज, गावाचं नाव पण सांगा. टाकळी कडेवळी, श्रीगोंदा तालुका. म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातून तुम्ही आज इथं कार्यक्रमासाठी आलेत. आलो. बाबा, तुमचं वय किती आता? 87 संपला, 88 लागले. 88 चालू झालं. बरं, मग आता 88 चालू झालं आणि तुम्ही इथं कोंडाजी बाबांच्या आश्रमावरती येता, नेहमीच येता. म्हणजे कोंडाजी बाबा तुमचे गुरु आहेत. तुमच्या मनात कसं आलं का बाबा आपण कोंडाजी बाबांकडून माळ घालावी, असं तुमच्या मनात कसं माझ्या आलं? मनात नव्हतं. हा बाबांनी मनात घातलं. मी दुपारी खाल्लं होतं. हा बाबाची दिंडी आली तेव्हा आमच्या चुलत भावाला म्हणला, राहायचं तो पहिलवानाची, तुम्हाला जायचं मला. हा 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 तर मी म्हणलं, मला आला बोलवायला. तर म्हणलं बाबांचं दर्शन वळवून लांबून घेतलं. त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. माघारी गेले हो, एक नाही दोन नाही, जा म्हणले बाबा घरी. गेल्यावर मग आमची भावजाई होती मधवी. म्हणले अण्णा काय म्हणते हो? तर म्हणले ती अशा करता जेवाया. आणि म्हणले मग तुम्ही का नाही म्हणला या म्हणून. मी म्हणलं मला लाज आहे का, मी दुपारा खाल्ले. म्हणजे तुम्ही खाल्लं मग आम्ही खाल्लं काय? मग पुरीला लावलं त्यांनी. बर. पुरी आल्या, बाबांचं दर्शन घेतलं. ज्यांनी निरोप सांगितला त्याला सांगितलं काका. म्हणजे बाबांना म्हणाले, बाबांनी असं बोलवलं, असा हात टाकला पाठीव, तुमचं कल्याण होईल बाळा. तुमच्या पाठीवर नाही, त्या बाळांच्या हा 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 कल्याण होईल मला. हा आणि मग आपले बाबा आले जेवायला, मी बाहेर तिकडे कीर्तन ऐकलं तिकडेच. आणि मग सर्व आणायला गेलो, सारे बाबा रानात जायचो. म्हणजे पहिलवान तुम्ही येता का पंढरपूरला? म्हणजे तुम्हाला पैलवान म्हणायचे पहिले? पहिलवानच होतो मी. हा 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 म्हणले येता का तुम्ही? हा. तर मी एक नाही दोन नाही गपच. मग ती सर्व आणाय निघाले हो, कीर्तन झाले हो. तर त्या दुसऱ्या भावजणीने ऐकले. म्हणले अण्णा काय म्हणत होते? म्हणले पंढरपूरला येता का? म्हणलं जाऊ. नाही जा म्हणले, मी स्वक तुम्ही काय काळजी करता म्हणले. समजा आम्ही बघतो. दूध काढी जाऊ, घरला आणि जाऊ. बाबाने मला पंढरपुरापर्यंत दूध पुरवलं. हो का? हाका मारायचा जिथं मुकामी देत. हे कुणाजवळ दूध आहे? माझ्याजवळ. याला घेऊ बरं पहिलवानला. दिवस सोपता माझ्या पैसे आणून घे. म्हणजे बाबांनी दूध ज्याच्याकडे असेल ते तुम्हाला त्याला मारायचा. पंढरपूर पर्यंत जायचो मी बाबांकडे. बाबा तरी बोललो नव्हतो. पंढरपुरात गेलो आणि मग त्याला घरीच म्हणलो होतं तिला लावून द्या मागून. मग त्याला म्हणलं 2 माळा आण. ते जात होती बाबांच्या दिंडी. तुमची मिसेस? आणि मग तिने आणल्या 2 माळा, 1 किलो साखऱ्या, बाबांच्या मोहरम. बाबा म्हणले शत्रू तुम्हाला माळा काय करायची, तुम्हाला खेळावं लागतं बरं का. पाहिल्यावर माझ्या उलट्या झालत्या. तेव्हापासून बाबा खात नाही बरं का. मग बाबा त्यांनी तयारी केली, माळी घेतली. इथं आली की मी म्हणलं तुम्ही आलं त्याशी खाल्लं. खरं बोललो, आता नाही खायचं. बरं, मग बाबांचा अजून एखादा अनुभव आहे का तुम्हाला? काय असं एखादा बाबांचा अनुभव तुम्हाला आलेला? लय अनुभव एखादा सांगा फक्त. चांगला म्हणजे बाबाने आपल्याला माळ घातल्यामुळं आपल्याला 2.5 एकर जमीन मिळली. किती? 2.5 एकर. समजा झालं, चांगलं रांकेल लागलं. मग तुमच्या गावात बाबांची दिंडी येते का? हा, मुक्कामाला. तुमच्या घरीच का? आमच्या नाही, शेजारी.
चावडीपाशी चावडीपेश म्हणजे गावात ती. गावात येईल. हा हा आमच्या गावासाठी दिंडीची बाबाची सुई आम्ही पाहतो ना, हे भाकरी हा हा चपात्या भाकरी, कोणाच्या 10 कोणाच्या 20 हा हा भाकरी गोळा करतात आमच्या गावात. आणि भात आणि भाजी त्यांच्या जवळ द्यायचं. म्हणजे बाबांबरोबर प्रत्येक वर्षी तुम्ही दिंडीला जायचे. जातो. मग बाबांचं इथं अजून बी कार्तिकेला जातो. कार्तिकीला. मग आता बाबांच्या दर्शनाला किती दिवसानंतर येता तुम्ही? आता देशी आलतो कार्तिकहून आल्यावर. हा का? 12 महिन्यातून एक बार तरी येतो. म्हणजे 12 महिन्यातून येतो, तसंच येतो. पर्णकुटीवरती येता. हा हा. आताच वातावरण कसं वाटतं पर्णकुटीचं तुम्हाला? आता काय बा, ती कोण आहेत, बाबा कोण आहे, त्याचा आश्रम काय, हा पण आता जे शंकर महाराज चालवतात पर्णकुटी, हे लय जोरात आहे. वातावरण कसं वाटतं? लय चांगलं. मुलांचं वगैरे शिक्षण कसं आहे? जवळजवळ 70 ते 80 मुलं आहेत त्यांच्याकडे. पाहिली की आता पण त्यांना वादन, नंतर परत पखवाज, समजा त्यांच्या जवळ. हा पेटी वादन, गायन गायनाला मुलं भरपूर तयार केली त्यांनी. गायक वगैरे भरपूर तयार केले त्यांनी. आणि ते पाहून अभ्यास पण मुलं भरपूर करतात. मुलं पण खूप हुशार आहेत. नाही, पोरं चांगली. त्याचा दाबच येत असतात. हो. पोरांना शाळा बी शिकले पाहिजे आणि ही बी अभ्यास झाला पाहिजे. हा हा नुसतं हीच करून काय करता? समजी काय महाराज काय होत्यात का? बरोबर आहे. ज्याच्या नशिबाने स्वतः नोकरी लागेल, कुणाला काही होईल, पण शाळा पाहिजे. बरोबर आहे. तर आत्ता दिंडी आल्यानंतर आता बाबा नसताना पण तुम्ही दिंडी बरोबर असता हा, आणि ह्याच वेशात असता का तुमच्या? ह्याच वेशामध्ये पूर्ण पंढरपूर पर्यंत? पंढरपूर गाठायचे कार्तिकेला हा. आणि आखाडीला पंढरपूरला माऊली बरोबर. म्हणजे बाबांना तिथं तुमच्या इथं पाहून तुमचं मन म्हणजे परिवर्तन झालं लय झालं. का बाबा आपण नाही असं हे करायला पाहिजे. हा. डोक्यातच बसले. का आपण ती म्हणले का डबल हा. पंढरपूरला चला. हा ते आमच्या भाऊजींनी ऐकले का मोठ्या, हा. म्हणले जा तुम्ही आणा, मिळू नका. मग गेलो. जाग्यापर्यंत बाबांच्या बरोबर बोललो नाही. पंढरपुरात हा का? तिकडे बघितलंच नाही. हा हा हा. इकडे बघायचं, दर्शन करायचं बर. संध्याकाळी सकाळ. लांबून टीव्ही जवळ नाही पाहायचं. का बरं? जवळ गेल्यानंतर बाबा बोलायचे का तुम्हाला? बोलायचं नाही. हा माझ्या मनाला लाज वाटायची. हा हा हा. अंग लाट कापायचं असं. 2-3 हजारात मी गेलो नाही माणसात. आणि एका माणसाला मी लाट पडते म्हणजे माझी किती का पण भीती का वाटायची तुम्हाला बाबांची? वाटायची. हो, संतही देऊ, हा. त्याच्यामुळं बोलावं काय बोलावं म्हणून भीती वाटायची. हा, भीती वाटायची. हा. पण नंतर माळ घातल्यानंतर तुम्ही मग जड झालो. त्यांच्या सानिध्यात राहायला लागल्यानंतर पण त्यांच्या मांडीवर बसलो. हा, हा. कसलं नाही काय, माझ्या खिशात आहे बाबा. हा का? हा. त्यांचं कीर्तन वगैरे तुमच्या गावात व्हायचं का? अहो, लय कीर्तन 2 कीर्तन असतात. डबल दिंडी मुक्काम आहे बाबांचा. हा हा हा. बाबांचा डबल मुक्काम आहे तांत्रिक. तिथं कालाच काय ते 5 दिंडी असतात. तिथं आमच्या इथे शेवट बाबा असतो ना, बाबा काल्याच काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताह बसतो तुमच्या इथं? सप्ताह नाही, हा. या दिंड्याचा काला. दिंड्यांचा काला. हा, ते हा. करते काला. बरोबर. सप्ताह. मग आता बाबांच्या नंतर आता तो पुढं हे कोण चालवते? ते हे चालत होता मांडे पाटील. बर. मांडे पाटील झाले आता शेव चाले, शंकर चाले. शंकर महाराज हा. कीर्तन करतात का? हा. करतात कीर्तन. करतात ना. हा, म्हणजे बाबांची परंपरा त्यांनी तिथे चालू तसले ठेवली. असतात कीर्तनकार, पण बाबा हे चालवतोय आता. शंकर महाराज चालवतात. हा. एवढ्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना ते पायी वारी करायला लावतात. त्याचं म्हणजे पाय आतापासून त्यांनी त्यांच्या मनामध्ये याच परमार्थाचं बीज पेरले आतापासून. त्यामुळे ना ते मुलं एकदम हुशार होणार पुढे गेल्यानंतर. कुणी गायक, वादक, आणि त्यांनी आता हा वसा घेतलाय. बाबांचा वारसा पुढे चालवायचं काम चालवलंय त्यांनी. त्यांनी ठरवलंय आता. हा हा. मग आता तुम्ही येताना एसटीने आले का? हा, एसटीने फुकाट गाडी. मग आता तुमचे पाय वगैरे दुखत नाहीत का ह्या वयामध्ये नाही, चालायला? मग आता उद्या काय करते? नाही आता चालताना वगैरे, आता दिंडीत तुम्ही पायी जाता? अजून पळण. हा का? हा,
माऊली पळतो ही नाही. हा. आणि माझा बाबा कोंडाजी बाबा हा हा चलितो, मी चलत नाही. मी नुसतं चलतोय म्हणायला करणारे तीच आहे. बरोबर आहे. आपल्या काय हाताची. बाबा म्हणले कल्याण होईन तू जिमीने 2-2.5 एकर तुम्हाला सांगते मुलं झाली. आता तुमची मुलं काय करतात? एक पोरगा पुण्याला आहे, बर, एक कारेगावला आहे आणि एक शेतीवर. शेतीवरती. मग आता तुमच्या पाठीमाग ते मुलं नाही माळ वा- तरी घेतली सगळे मार्क सुना माळ करी अजिबातच नाही ती काय नाही तसलं लाड नाही ना. तू सुद्धा घालायचा म्हणत होता. हा तो डॉक्टरच्या शेवटच्या वर्षाला आहे. बर बर दाखल्याचं पोट. मी म्हणत होतो काही येत नको तुझ्या कसली बायको मिळते कसली नाही. हा? हा शेवटच्या कोल्हापूरला आहे शेवटच्या वर्षाला. बर बर. मग घालून द्यायची ना माळ त्याला. हा? थांब म्हणलं नाही पोरस होऊन दे मग लग्नच करायची त्याचे. मग बघू लग्न झालं घालेला झोपला बिचारा. होय नाही तर नका घालेला आपल्याला काय करायचं. पण लग्न असतो थांब. तुमच्या तिकडे जेव्हा कीर्तन होतात तेव्हा तुम्ही चोपदार म्हणून काम करता का? हा चौकदारच काम करतो. किती वर्षापासून करताय? 14-15 वर्ष झाली आता. 14-15 वर्ष झाली चोप. हा काकडा जमतो आपल्याला. सकाळी काकड्याला जाता. बसायचे काकड्याला झोपायचे. हरिपाठ हरिपाठ जमत त्यांच्या बरोबर. हरि आता शेतात काय काय असतं तुमच्या? हा? शेतात काय पेरता तुम्ही? शेतात कापूस असतो. हा आता कांदा आहे, ऊस आहे, लिंबुनी. मग लिंब. आता तुमचा किती छोटा मुलगा तो करतो का शेतीचं काम? छोटा मुलगा करतो का? छोटा मुलगा आणि सून ती दोघं जण. दोघं जण. ती दोघं करतात. आणि मग इकडचा सप्ताह तुम्हाला कसं माहिती झाला का? बोलवलं मला यांनी? आता यांनी बोलवलं? नाही तर काय होते हा हा मी पण माहिती होती. माहिती होतं ना. तिथे कार्तिकेल नव्हतं आलो का हा हा बाबाच्या देवीची चालतो नी बर बर बर. तिथे सप्त्याला तवाच म्हणजे आमच्या टायमाला हाय तेव्हा आलतो. हा हा हा? मस्त बोलले. म्हणलं थोडीशी तुमची पण म्हटलं मुलाखत घ्यावी म्हणून मी मुलाखत घेतली तुमची थोडीशी. आता तुम्ही एवढ्या लांबून आले श्रीगोंदा तालुक्यातून तुम्ही इथं आज चोपदाराचं काम करण्यासाठी आले. आम्हाला पण तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढ्या वयामध्ये आज तुम्ही 2-2.5 तास उभं राहणं हा, आली. आणि नाचणं म्हणजे आता तरुण मुलांच्या हातापायांचे प्रॉब्लेम आहेत. पाय दुखतात वगैरे. पण ज्याला कळेल त्यालाच कळते. हो पाकवाजाकडे लक्ष असते. बरोबर आहे. पाकवाज वर उचलला की वर चालायचं, खाली आलाय खाली यायचं. हा ती लक्षात पाहिजे. टाळाकडे नाही ना ते लक्ष. हा 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 पाकवाजाच्या थापीवर लक्ष आपलं. पकवाजाच्या थापी. आता तुमची मुलं म्हणत नाहीत का आता बाबा तुमचं वय झाले तुम्ही आता नको म्हणतात ती. हा ती रानात गेली की मुकाट्यात जायचे निघून. हा का ती जोड गेली निघून रानात की हा. मुकाट्यात जायचे यायचे निघून. असं का? हा ते मुकाट्यात आलो. नाहीतर बोलतात तुम्हाला हा जाऊ नका म्हणून. आणि मग इथं आले फोन लावला म्हणजे तुम्ही कशाला गेला. हा म्हणलं उद्या येतो म्हणून परवाशाने फोन लावला. फोन नाही मग आपल्या जवळ. हा मग फोन कोणाच्या फोनवर लावायचं. असं असं. हा. नंबर आहे फक्त आपल्याजवळ. हा हा म्हणजे मुलगा सून वगैरे सगळे चांगले आहेत, सगळं आनंदी चांगली. अहो, आपली मुलगी नाही पण इतकी मुलगी सून चांगली. हा लय जपायला बाहेर दोन्ही बी मुलगा तिन्ही बी लय जपायला. तिन्ही सुना चांगल्या आहेत तुमच्या. बाबा तुम्ही हेटू नका तुम्हाला आम्ही पैसे देतोय ना. हा तुमच्या पैशाला काय करायचं. माझं प्रेम राहिला ना. बरोबर आहे.